5 मिनिटामध्ये तुम्ही जी काही थर्ड चॅप्टरची समरी आहे कशा प्रकारे ध्यानात ठेवू शकतात. इम्पॉर्टंट आहे. 15 मार्क्ससाठी हा चॅप्टर आपल्याला विचारला जातो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण S1चे जे काही C1 आणि चॅप्टर 1 आणि 2ची जी काही समरी आहे ती डिस्कस केलेली आहे. यामध्ये आपण थर्ड चॅप्टर जो आहे त्याची समरी डिस्कस करूया, मानव अधिकार, हक्क आणि शिक्षण. तर पहिला पॉईंट असणार आहे माहितीचा अधिकार. RTE 2006 मध्ये आलेला आहे. 1 मार्क्समध्ये क्वेश्चन विचारला जातो की RTE हा कायदा कधी आलेला आहे? 2006 मध्ये. तर सामान्य जी काही व्याख्या आहे, डेफिनेशन, माहितीचा अर्थ म्हणजे काय तर अभिलेख किंवा दस्तऐवज, ईमेल, सूचना, ज्ञापते, प्रसिद्ध पत्रक किंवा मग आदेश इत्यादी जे काही कोणालाही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील किंवा साहित्य प्रमाणाने जर पाठवायचे असेल किंवा त्यातल्या जे काही आलेल्या म्हणजे घेण्यात आलेल्या ज्या काही कायद्याद्वारे जे काही कागदे आपल्याला मिळाली जातात किंवा खाजगी संस्थांच्या मंडळांकडून जे काही बिल्स येतात त्यावर जी काही माहिती असते त्याला म्हणायचं आहे माहितीच्या सर्वसामान्य व्याख्या. ठीक आहे. तर माहिती अधिकाराची उद्दिष्टे काय आहे? माहिती मिळवण्यासाठी व्यवहार्य यंत्रणा उभी करणे. त्यानंतर आहे नागरिकांचा शासन कारभारातील सहभाग वाढवणं. राज्याच्या जे काही कारभार आहे त्यात पारदर्शकता आणि खुलेपणा निर्माण करणं मेन उद्दिष्ट आहे. राज्यकारभारातील व्यवस्थेच्या भ्रष्टाचारास आळा घालणं. शासन व्यवस्थेतील नागरिकांचे जे काही उत्तरदायित्व आहे ते निर्माण करणं. प्रगल्भ लोकशाहीसाठी मानवहितकार जे काही नागरिकांचे समूह आहे ते घडवणं. म्हणजे ज्यांचं जे काही असे नेते किंवा असे लोक जे समाजासाठी उपयोगात येतील अशी ही मेन उद्दिष्टे असणार आहे माहिती अधिकाराची. 2 मार्क्ससाठी विचारले जातात. नेक्स्ट जे काही पॉईंट आहे तो बघूया. माहिती अधिकार वापरण्याची जी पद्धत आहे ती कशा प्रकारे माहिती तुम्ही यूज करू शकतात त्याचे काही सर्वसाधारण कार्य दिलेलं आहे. तर जनमाहिती अधिकारासाठी नेमणूक, अपिलीय अधिकारी आणि राज्य माहिती आयुक्त. तर यामध्ये कोणती कोणती माहिती आपण नाकारू शकतो त्याचे साधे नियम तुम्हाला दिले आहेत. जी माहिती तुम्हाला रद्द करता येते किंवा नाही येत हे बऱ्यापैकी क्वेश्चन पेपरमध्ये विचारलं जातं नाही, परंतु त्याचे काही साधे नियम सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिले जातात. त्यानंतर सेकंड आहे शिक्षण हक्क अधिनियम. RTE 2009 10 एप्रिलला लागलेला आहे. 10 एप्रिल 2009 मध्ये भरपूर वेळेस हा क्वेश्चन IMP म्हणून मी तुम्हाला दिलेला आहे आणि भरपूर वेळेस विचारला गेलेला सुद्धा आहे. त्यानंतर आहे शाळा व्यवस्थापनाबद्दल पालक आणि समाजाची जी काही भूमिका आहे ती कशा प्रकारे असायला हवी. शिक्षकांच्या कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या असतात आणि पालकांच्या काय काय जबाबदाऱ्या असायला हव्या शाळा व्यवस्थापनामध्ये, ते तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये आन्सर लिहायचं असतं. त्यानंतर थर्ड आहे मानव अधिकार. तर मानव अधिकाराच्या काही मी डेफिनेशन्स या ठिकाणी दिलेल्या आहे. त्या आहे मानवी हक्क म्हणजे काय तर असे हक्क जे मानवामध्ये स्वाभाविकरित्या आलेले आहेत, त्याशिवाय किंवा त्या हक्कांशिवाय मानव प्राणी म्हणून समाजात जगू शकत नाही. जसं की आपली अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचे स्वातंत्र्य जे आपल्याला जन्मदात आलेले आहे त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. असे जे काही हक्क आहे की ज्यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही त्याला म्हणायचं आहे मानव अधिकार. सेकंड नंबरची डेफिनेशन आहे व्यक्तीच्या विकासासाठी काही हक्कांना विशेष महत्त्व द्यावे लागते. जे हक्क म्हणजे ज्यांना विशेष महत्त्व दिले जाते त्याला म्हणायचं आहे मानव अधिकार. व्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी जसे की फिरण्याचे हक्क आहे किंवा मग जे काही शोषणाविरुद्धचे हक्क आहे ज्यांच्यावर आपण काय करू शकतो, लढू शकतो, हे हक्क आपल्याला घ्यावे लागतात म्हणजे लोकशाहीने दिलेले आहे त्याला म्हणायचे आहे मानव अधिकार. ठीक आहे. तर त्याचे काही 2 जे आहेत ते स्थूल प्रकार पडतात ते म्हणजे नागरी व राजकीय हक्क. 1 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो की मानव हक्काचे स्थूल प्रकार कोणते, तर नागरी आणि राजकीय. दुसरा आहे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क. त्यानंतर भारतीय घटनेत मानवी हक्कांचा अंतर्भाव. राष्ट्रीय मानवी हक्क आयोग काय आहे, मानवी हक्क आयोगाची रचना कशा प्रकारची आहे, मानवी हक्क आयोगाची कार्य आणि अधिकार काय काय आहे, मानवी हक्क संरक्षण आणि शिक्षण कशा प्रकारे दिले जातं किंवा मानवी हक्कांची शिक्षणाची गरज का पडली किंवा मानवी हक्काशिवाय शिक्षणाची उद्दिष्टे जे काय आहेत ते काय आहे, हे सगळं आपण ऑलरेडी मोठ्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. हे फक्त शॉर्टकट समरी आहे. 5 ते 6 मिनिटात तुम्ही ध्यानात ठेवू शकतात अशा प्रकारचे मुद्दे मी या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. ठीक आहे. मानवी हक्क आणि विविध स्तरांवरील अभ्यासक्रम काय आहे, तर महाविद्यालय स्तर किंवा पदव्युत्तर जे काही विभाग आहे त्यांच्यात असतो. नंतर आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर आहे, प्राथमिक स्तर आहे. ठीक आहे. मानवी हक्कांच्या आणि प्रचार जे काय आहे प्रसाराची साधने आहे NCPCR किंवा SCPCR. त्यानंतर आहे बाल हक्क आयोगाची उद्दिष्टे,
संगोपन आयोग काय आहे, बालसंगोपन योजना काय आहे, हे पण त्या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या बालकाविषयीच्या योजना कोणत्या कोणत्या आहेत तर शासकीय निरीक्षण गृहे तयार करणं, स्वयंसेवी निरीक्षण गृहे तयार करणं, शासकीय बालगृहे किंवा स्वयंसेवी बालगृहे, अनुरक्षण गृहे ज्याच्यामध्ये शासकीय आणि स्वयंसेवी संस्था येत असतात, बाल मार्गदर्शक केंद्र असतात, चिल्ड्रन अँड सोसायटी आहे किंवा बाल कल्याण निधी, ह्या सगळ्या ज्या काय आहे महाराष्ट्र शासनाच्या बालकांविषयीच्या योजना या त्यांनी तयार केलेल्या आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे थर्ड मनोधैर्य योजना पॉक्सो ॲक्ट. मी ऑलरेडी मोठ्या व्हिडिओमध्ये काल की परवा तुम्हाला डिस्कस करून सांगितलेलं आहे. 4 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे असंही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर कधी आलेला आहे, सप्टेंबर 2012 मध्ये हा ॲक्ट आलेला आहे. मनोधैर्य योजनेच्या अंमलबजावणीचे स्वरूप काय आहे, काय काय त्याच्यामध्ये योजना आहे, हे सगळं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर जिल्हा मंडळाची कार्य काय काय असतात हे सुद्धा मी तुम्हाला, मनोधैर्य अंतर्गत कोणते कोणते कार्य जिल्हा मंडळ करू शकतं हे सुद्धा मी त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. अशा प्रकारे हा थर्ड जो काही चॅप्टर होता आपला, हा या ठिकाणी आपण त्याची समरी जी आहे शॉर्टकटमध्ये डिस्कस केलेली आहे. आय होप सो व्हिडिओ आवडलेला असेल. लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. एकदम शॉर्टकट समरी डिस्कस केलेली आहे. 5 ते 6 मिनिटात तुम्ही ध्यानात ठेवू शकता की काय काय या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.